रंग देवता श्री उपस्थित दाट रसिक बंधू भगिना अभिनंदन करू. श्रीदेव गणेश कृपा प्रासादिक कला क्रीडा मंडळ बाकाळे काजूरमळी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी सविनय सादर करीत आहे 2 अंकी धमाल विनोदी नाटक सुनबाई तोऱ्यात. सुनबाई तोऱ्यात. लेखक मार्गदर्शक श्रीमान गंगाराम गवाणकर. श्रीमान गंगाराम गवाणकर. दिग्दर्शक श्री सुरेश चेऊलकर. श्री सुरेश चेऊलकर. संगीत संयोजक सागर कनेरी सचिन कनेरी. रंगभूषा उल्मेश खंडारे. प्रकाश व दूरध्वनी श्रीनिवास तारखर. नेपथ्य अंकुश कांबळी. व्यवस्थापक गणेश कृपा मंडळ मुंबई मौजे बाकाळे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी. विशेष सहाय्यक पत्रकार श्री राजन लाड. राकेश दांडेकर. सुनील करंगुटकर. श्रीदेव गणेश कृपा प्रासादिक कला क्रीडा मंडळ बाकाळे काजूरमळी सहर्ष सादर करीत आहे सुनबाई तोऱ्यात. सुनबाई तोऱ्यात. येतोय माझ्या बाई खूप लागली होय. इले हा मी जरा काय चाल घालून येते. हा चाय झाली असावा. मला शाळेत जायला लेट होतोय. वैशाली करते नी. तुझा आपला नेहमीचा. वैशाली जरा आपण चहा नदीचा बघू. अगे सकाळपासून चूल पण करून नाही. 4 ब्लाउज अर्जंट देऊची असं. कोंबडो आलावल्यापासून मशीनवर बसलेला असं. हा बघ माकड आड ओढूची पाळी गेली असा. तेव्हा आप्पांच्या चाय नाश्त्याचा कायदा तुम्हीच बघा. म्हणजे मी माझी शाळा म्हणू आज झेडपी येऊची असत. आधीच माझा उशीर झालेला होता. ब्लाउज नेमका सारखा काढा देतल्या. पूजा काय करता? माझा नाही माहिती. ते का आप्पांची सोय लावलेली आहे. 24 तास नळात पाणी तसं तुमच्या डोळ्यात पाणी. नाकाचा इतरांचे खोपट मरतच नाही की का? अगे आप्पांचा लाडके असं आता तळ हातावरच्या फोडासारखं हापूका ठेवलेला असा. आपल्या बरोबर एक सकाळ शब्द बोलूचा ना. पण आप्पांचं पिये इलो रे इलो की त्याची सेवा आपली अगदी बरोबर चालू होता. हे भोग जाऊन 4 महिने झाले. आपल्या घरात तिथे जाऊ ना. नाहीतर काय गाठीक नाही पोरना बा हैसर रवर उपेक्षाने काय. माका ह्याची लक्षणं काय बरोबर दिसत नाही. म्हणजे तू काय म्हणतो असा? तिच्या गोवा टीव्ही होतो आणि लग्नाच्या 8व्या दिवशी समजला होता. आणि एक दिवस तुला गोवाच्या खोलीत झोपून ना तुझ्या लक्षात इला काय इला इला गुड उपाशी असा ना भरलेला ताट शोधता. ताट भयो जवळ आसमान तुझा कळला. पाणी मिळत नाही म्हणजे काय? गोविंदा ते का साथ घात रे. हे का कोण आला ते काय काय म्हटलं तातरी बघूया. अहो नाचलेले बांगड्या आणि घोड्या खाताना की काय भाषेचा खवाळ नजरेत पडत नाही. बघे ही काय काढलेली असा. बापरे एवढी मोठी सुरबोल. होय गौरी बाबा
बाप्पा हा? ओळख असली ना तर खयवनी कायव गावता नुसती सुरमई नाही असा मग सरंगे पण असं ते पण कोण एवढा खातेला तिच्या घरात काय माणसं नाही असं तुमचे 2 करते झील असत त्यांच्या 2 कर्तबगार बायका असत तेही तुमका चायचा फुटा पाणी जरी नाही दिल्याने ना तरी सरग्याचे तळलेले तुकडे आणि सुरमईचा लाल भडक तिकला भाताबरोबर आडवो हात मारून खातले आहोत एवढं बरं ऐकवायला नको हो. सकाळी शाळेत जायची घाई होती म्हणून नाही जमलं शिवाय वैशालीला सुद्धा अर्जंट शिवण्याचं काम होतं चहा नाश्ता कधी चुकलो काय विचार आपला विचार आपण का कधी चुकला काय चुकून कधीतरी मिळतं या मात्र करा अरे पण असलं काय ऐकायला लागलं ना की सगळं दिवस खराब जातो कुठे शाळेत चाललाय हो जाता येणार नाही का 4 महत्वाची माणसं घरी जेव घेऊची असत त्यांच्यासाठी जे मासे आणलेले असत आज पार्टी करूच्या त्यांच्यासाठी म्हणजे तुमच्या मित्रांना पार्टी करूसाठी मी माझी शाळा बुडू शाळा बुडल्यातच जमा असा काहीतरी विचित्र बोलू नका ही घरात बोलतोय म्हणजे जेव कांद्या पायाचो असं तू काय करू बानू, हा? अजून आपल्या घरात जाग असा वैशाली ती माशाची पिशवी घेऊन आतमध्ये जा आणि मासे नीट करू तुला हो आपण हो आपण तुम्ही तिघांना पण कामा वाटून देवा हो. म्हणजे कशी मी निघते माझी ब्लाऊज शिवूची असत हो माझा ऐका शकू वहिनी तुका शाळेत जाता येणार नाही आपण काय जबरदस्ती असा गोविंदा अरे बाबा शाळेचं काम असा का जाऊ दे हो पण जाव त्याच्यात काय करतली आई आम्हाला मुलांना जाऊन शाळेत शिकवायचं असतं पार्ट्या जोडायच्या नसतात हो ता माका सुद्धा माहिती असा हो पार्ट्या जोडता जोडता शाळेची बांधकामं झाली म्हणून तुका शाळेत जाता येणार नाही मला समजेल असं काही नाही बोला आज सकाळी शाळेत काय रामायण घडला तुका माहिती असा काय काय झालं रे तुमचे कांदे पोहे खाऊन झाले मस्त झाले सर हो मस्त झाले असं तर माका सुद्धा माहिती असा खाऊन झाले का आता दिल्यास तेवढे खाल्लं तुझ्या जरा इकडे ये गो ओ इकडे लवकर ये काय हो आपण हो तुझ्या हातात एक वेगळीच चव असा गो आमच्या हिच्या हातामध्ये ना अगदी तशी तिरफळ आपण केलेल्या बांगड्याच्या तिकडाचा हाताचा वास 8 दिवस जात नसा म्हणजे खरकट हात 8 दिवस धुवत नव्हता की काय असा नाही रे बाबा एक आपली साखरची पद्धत होय का हा. आता ऐका आज सकाळी हा. ऐकतात ना वैदी हो शाळेच्या 3ही वर्गाचे स्लॅब कोसळून पडले काय मुलं वर्गात असताना नशीब आपल्या गावचो शिपाई शाळा उघडत असताना पाट्या धुडून बांधलेल्या शाळेचो स्लॅब कोसळलो त्यामुळे शाळेत जाऊन काही उपयोग नाही मला मस्टरवर सही करून यायला हो मस्तरवर सही करून लवकर मासे सुद्धे करून घ्यावा का तिथल्या परिस्थितीवर अवलंबून असताना आपा मी येते मी पण जरा जाऊन येते हा. आपण एक मिनिट हॅलो हो आहेत ना हा, बोल मी वैशाली तो आधी मशीन जवळ बंद कर अर्जंट ब्लाऊज तुझी शिवूची ब्लाऊजला गेली कळी आहे तू झोप रे हा देवपूजा करतात कसले आपले दिवसभर आवश्यक व्हायची देवपूजा करता एका बाहेर पाठवून दे अहो, ऐकलात ना काय असता आप्पा तुला बाहेर बोलावलं मी देवपूजा करतो हे बघ देवा सकट खाली आहे आप्पा काय बोलले ऐकलात ना शिरी हे शिरी तू बाहेर येतच की नाही ही पकडी घेऊन बाहेर आलो काय अप्पानो शिरीला जाऊचं तर तुला काय सांगितलं होतं विनोद मालपेकरात भेटून चिरेकनी जवळच्या बागेत संस्कार देव चांगला होता मग तू ते का संस्कार किती देव नाही ते दिवशी शनिवार होतो हा, मग तुमका माहिती अप्पा अरे बोल बोल काय तर लवकर बोल मी खायचा पण काम ना 34-40 मुली करीतच नाही विनोद दिनोभटा फोन केलोय तो दिनोभट म्हणावं लागलो आज शनिवार तर शनिवारच्या दिवशी खायचो पण पैशाचा व्यवहार केलो ना अप्पा तो यशस्वी होत नाही पण आणि त्या दिवशी माझ्या कुंडलीत षडाष्टक योग असल्यामुळे
जे कानपडीत नाव काय रे एखादी अरे अक्कर माशा तुझी झील ना मी तरी पण तू अक्कर माशीच असत रे खरेवरची बाग किती कल्पाची आहे माहिती आहे मा 500 500 बागेच्या कलमाचा फळ बघितलंस नाही आपण किती आहे बघू जाय होतोय मायका तू बघा हगूक झाला तसा नाही आपण अरे बघ कसा आपल्या चांगल्या कामाला जाताना भट्टा विचारूया म्हणून तिनं भट्टा कोण केलं तो म्हणाक लागलो आज तुझ्यावर केतूची वक्रदृष्टी असणार त्याच्यामुळे त्याचे पण वस्तू तू नजर टाकलंस ना त्याची नासाडी होतली मग त्या दिवशी किती वस्तूवर तुझी वक्रदृष्टी पडली आणि त्याची नासाडी झाली आपण नासाडी होतली कशी नाही झाली माझी खेचर पण नजर पडा नाही ना हा. मी माझ्या माका स्वतःच्या बोलीत बंद केलं ठरलं ते आपण वैशाली गो वैशाली काय अप्पानू? लोकांना म्हणतात खरा समा होय अप्पानू, दिनू भटात फोन केल्याशिवाय यांच्या घशाचा घास पण उतरत नाही. म्हणजे तो जेवताना झोपताना हकताना मुतताना आणि बायको जवळ झोपताना मग दिली वाटा विचारता काय ए काय विचारतोय अप्पानू, नाईलाज झालो आणि विषय निघालो म्हणून मी तोंड उघडतोय. काय काय लवकर बोल 15 दिवस झाले हे घरात झोपाव नाही. मग तू झोपतात होय का आता तुम्हीच विचारा. ए काय रे काय झोपतोस मी सांगताय आपण गेली 15 दिवस यो मारुतीच्या देवळात जाऊन झोपता होय रे होय अप्पानो किती रे तिन्नू वाटाण सांगल्या 15 दिवस बायको शिवू नको म्हणून काय रे तुका काय पाळी बिळी की काय असा ना मग अप्पानो कशा अरे अक्कर माशा तुझ्या तोंडावर पडली फटकी ती अक्कर माशाचे वापत होतो बोलवतो अरे तुझ्या बरोबर ज्यांची लग्न झाली ना ते का 3-3, 4-4 पोराव ना शाळेत सुद्धा जावं लागली आता माझ्या लक्षात या विनू भट हे बघ लक्षात ठेव त्याच्या पुढे जर तू तुझ्या दिनू भटाचं नाव काढलंस तर तुझ्या सकट त्याच्या पण तोंडात डांबर पासून लंगड्या गाढवावरना दिंड काढीन धाकट्या सुनेचा या असा झाला थोरल्या सुने गर्भाशय नाही या माहीत असून सुद्धा विष्णू तिच्याशी लग्न केल्या प्रेम विवाह म्हणून एक वेळ मान्य केलं अरे अरे पण तुझा सगळा नीट असा ना अरे इवल्या इवल्या हाताने माझ्या मांडीवर बसून माझे विषय कुरवाळूसाठी एका तरी नातवंडाची देवासारखी वाट बघतोय रे अरे बायकोचं नको निदान आपण जो तरी विचार करशील बता त्या पुढचा पुढे चिरे खंडवरची बाग हातात ना गेली ना तर 15 लाखाचा नुकसान होतला सांग कसा होतला बाग आजची नाही जातली आपण अरे जायच नाही कशी 3-3 दलाल तिच्या दरवाज्यात उभे असत पैशाची बंडा घेऊन हो ते सगळे माझे डिग्री होत असत आज त्यांच्यासाठी आपल्या बागेत पार्टी ठेवलेली असा तुमच्यासाठी ती सुरमईने संगी आणलं बसतायला सगळे आपल्या वड्याजवळच्या बागेत पण तुम्ही अजिबात थैसर फिरकायचा नाही अरे किती रे तुमच्या बरोबर मी पण 2 गोट घरच्या घरी घातला असते अजिबात नको 2 गोट पोटात गेले की मग तुम्ही दशावतारातले डायलॉग म्हणतात तारामती हो तारामती शेवटी या राजा हरिश्चंद्रावर डोंबाच्या घरी पाणी भरायची वेळ आली अरे आपला तर नेहमीचा आता पुढे मी जरा आता जाऊ येतो खोय पण या नाही हो. मारुतीच्या देवळात याची वळकटी हाडून चाललोय लवकरात लवकर नातवाचा तोंड बघूची इच्छा असा ना तुमची